माझ्या लाडक्या बालमित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग अँड अ वॉर्म वेलकम टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. विथ द ब्युटिफुल ऑफ मॉर्निंग, ब्युटिफुल फील ऑफ द मॉर्निंग, we are going to start next beautiful concept of simple pendulum आणि पुढे second pendulum, and we will solve some base numericals which are of HSC level but are very important for conceptual clarity of JEE and NEET, which are based on the proportionality. So प्यारे बच्चों, what is simple pendulum? Before that, time period is our target. तो टाइम पिरियड बद्दल आपल्याला काय काय माहिती आहे जाणून घेऊयात आजच्या लेक्चर मध्ये. सो बच्चा, टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की टी इज इक्वल टू त्याच्याही अगोदर बच्चा ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी इज थीटा बाय टी. बरं का, रेट ऑफ चेंज ऑफ काय असतं बच्चा? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, राईट? सो इन वन रिव्होल्यूशन अर्थात तुमची जी एक रिव्होल्यूशन आहे बच्चा, चिक, 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 ही जी एक रिव्होल्यूशन आहे सर्क्युलर मोशन मध्ये, तर आपल्या काय म्हणणार तुम्ही, आपली जी सिंपल हार्मोनिक मोशन आहे ना बेटा, हम्म काही नाही, थोडस रिवाइज करतोय मुद्दाम की जेणेकरून तुमचा टच असावा. बेटा नीट लक्ष दे, सर्कल मध्ये आपला पार्टिकल इथून फिरला पाहिजे. कशासाठी? फाय साठी. 50, 590, 5180, 5275 माहिती आहे तुम्हाला. बेटा तो सर्कल मधून वरतून निघतो म्हणजे मी इन पोझिशन पासून इथून निघतो, ही एक अॅनालॉजी आपल्याला माहिती आहे आणि ह्या अकॉर्डिंगली आपण सम्स सोडवले. बेटा लक्ष दे, सो व्हॉट एव्हर इट्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओमेगा इज नथिंग बट थीटा बाय टी. एक रिव्होल्यूशन मध्ये म्हणजेच याचं सर्कलचं एक रिव्होल्यूशन म्हणजे आपल्या सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये झुम 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 एक ऑसिलेशन. बच्चा, एक ऑसिलेशन आहे की नाही? एक रिव्होल्यूशन कशामध्ये? युसीएम. तर एक ऑसिलेशन कशामध्ये? एसएचएम. ओके सर. बेटा एका रिव्होल्यूशन मध्ये दॅट थीटा विल बिकम 2 पाय आणि छोटू टू विल बिकम मोठा टी. व्हेरी इझी. थीटा किती झाला? 2 पाय आणि छोटा टी हा इन्स्टंटेनियस टाइम आहे. अख्खा राऊंड कंप्लीट केला तो झाला टाइम पिरियड, आहे की नाही बच्चा? हा झाला टी ऍज अ टाइम पिरियड. सो आपला ओमेगा बनतो बेटा 2 पाय बाय टी आणि देअर फोर बेटा टी ला आपण लिहिला 2 पाय बाय ओमेगा. इज देअर एनी अडचण? क्लिअर सर? हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. बेटा हा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे पहिला. कशासाठी? ओमेगा माहित असेल तर. चला दुसरा फॉर्म्युला म्हणजे वी कॅन सी फ्रिक्वेन्सी इज नोन इफ फ्रिक्वेन्सी इज नोन. सेकंड फॉर्म्युला बेटा मला माहिती आहे की के इज एम ओमेगा स्क्वेअर. हे रिलेशन मी तुम्हाला आवर्जून पाठ करायला लावलंय. जिथून मला ओमेगा भेटतो बेटा के बाय एम, रूट के बाय एम, आहे का नाही? के इज एम ओमेगा स्क्वेअर. ओमेगा काय झाला? रूट के बाय एम विच इज इक्वल टू 2 पाय भागिले ओमेगाला टाका रूट ऑफ के बाय एम. काहीच नवीन नाहीये, रिव्हिजन आहे, बट इट इज इम्पॉर्टंट. स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के फॉर कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी. डन. सो बच्चा वी हॅव सेकंड फॉर्म्युला. क्लिअर आहे? टाइम पिरियड साठी वी हॅव सेकंड फॉर्म्युला. एम इज द मास ऑफ द बॉडी विच इज इनर्शिया फॅक्टर. के इज द स्प्रिंग फॅक्टर. क्लिअर आहे? मास आणि स्प्रिंग कॉन्स्टंट के माहित असेल तर. आता पुढे जायचं आपल्याला आणि पुढे तिसरा फॉर्म्युला टाइम. आता टाइम पिरियड साठी हॅक झाला. आणखी एक इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. क्लिअर आहे बच्चा? सो हे 3 फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. दिस इज फर्स्ट वन, दिस इज सेकंड वन, दिस इज थर्ड वन. माहित पाहिजे आपल्याला. हे झालं कन्सेप्ट. तो बच्चा ऍक्च्युअल सिंपल पेंडुलम शुरू किया जाए. स्क्रीनशॉट घ्या. क्लियर है बच्चा? चलो शुरू करते हैं सिंपल पेंड्युलम. ही दिस वॉज द रिव्हिजन. आता सिंपल पेंडुलमचा जो टाइम पिरियड आहे तो असणार आहे बच्चा अच्छा काय सिंपल पेंडुलम आहे? तुम्ही सगळ्यांनी ते व्हर्टिकल घड्याळ पाहिलं असेल ज्यामध्ये एक दांडी आहे, टिंग टिंग ऑसिलेट होत राहते. सिंपल पेंड्युलम ही मंदिरातली सरळ सरळ घंटी आहे. सिंपल पेंडुलम आपण जो फील घेऊया ना, इज लाईक मंदिरातली घंटी. अरे हेच लक्षात राहतं राव, मजा येते. मंदिरातली घंटी येते का नाही नजरेसमोर पटकन? येस सर, तो सिंपल पेंडुलम आहे.
तो सिंपल पेंड्युलम आहे. ओके. काय असते मंदिरातली घंटी कशी असते? टिंग, एक दांडी असते आणि खाली काय असतं? एक बॉब. टुम वाजवता तुम्ही. ओके. सो एक स्ट्रिंग आहे, एक स्ट्रिंग आहे की बच्चा जिची लेंथ एल आहे बरं का, आणि खाली काय लावलेला एक बॉब. त्याला खाली काय लावलाय बच्चा? एक बॉब असतो की नाही, मग तुम्ही त्याला ते टिंग वाजवता लाईक दॅट. आणि घड्याळात पण असतं. सो बॉब काय? हेवी मास. बॉब काय बच्चा? इट्स लाईक अ मास यम, हेवी मास असं बोललं जातं, बट मास यम. ठीक है ना. संपलं. तो डायग्राम को ड्रॉ किया जाए, कोई अड़चन नहीं है गुरुजी. दिस इज द डायग्राम. चीक 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 ही घंटी आणि हा आपला नन्नासा मुन्नासा प्यारासा बॉब. क्लियर आहे बच्चा. आणि मग तुम्ही मंदिर घंटी वाजवता. टंग तूने मार सिंपल पेंडुलम ने मारी एंट्री और मंदिर में गज बजी घंटी यारे टंग 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 and oscillation started. That easy. क्लियर है बेटा. स्ट्रिंग है जिसकी लेंथ यल है. अच्छा, इस एंगल को थीटा लिया जाए. ओके सर. हाँ, सेमी वर्टिकल एंगल थीटा. जसा कोनिकल पेंडुलम होता. डोंट गेट कन्फ्युज. सुरुवातीला पहिल्या चॅप्टर मध्ये कोनिकल पेंडुलम जिथे झुम झुम बोर्डाच्या पेपरात 2 मार्काला फरक येऊ शकतो. व्हॉट इज डिफरन्स इन बिटवीन कोनिकल पेंडुलम अँड सिंपल पेंडुलम. प्यारे बच्चो, तिथं पण स्ट्रिंग येले. परंतु कोनिकल पेंडुलम काय असतं? एक दोरी, त्याला चिटकवलेलं एक मास आणि असं झुम 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 हॉरिझॉन्टल सर्कल करतं ते. इथं सर्कल नाही करत. सिंपल पेंडुलम मध्ये फील इज लाईक मंदिरातली घंटी ऑसिलेट होते. काय होते बच्चा? ती ऑसिलेट होते इन बिटवीन दिस 2 पोझिशन्स. क्लियर आहे? अच्छा. ओके. दिस इज ऑसिलेशन. दिस थीटा इज ऍक्च्युअली व्हेरी स्मॉल हा बच्चा. ओके. दिस इज व्हेरी स्मॉल. नो इश्यू. त्याशिवाय तो होणार नाही. मी तुम्हाला खूप सुरुवातीला बोललो होतो की लिनियर एसिजम आणि अँग्युलर एसिजम सेम. कारण की अँगल खूप छोटा आहे. तो रस्ता ना हॉरिझॉन्टल, हा जो आर्क आहे ना हॅज टू बी हॉरिझॉन्टल, तरच तो खेळ जमल. आता महत्वाचा मुद्दा. प्यारे बच्चों, दिस इज द वेट mg and in this case as like conical pendulum, you guys know that this weight will get resolved into 2 components. This weight will get resolved into how many components प्यारे बच्चों? 2 components. आता हा थीटा म्हणजे ऍडजस्टंट वाला cos थीटा, व्हेरी बेसिक थिंग, mg cos थीटा, आणि this will be दरवाजा m कोण टाकलाय? sin थीटा. वेटचे किती कंपोनंट्स आले बालमित्रांनो? 2 कंपोनंट आले. एक टॅन्जेन्शियल आणि एक त्याला परपेंडिक्युलर. एक अलोंग द स्ट्रिंग आणि एक परपेंडिक्युलर टू स्ट्रिंग विच इज टॅन्जेन्शियल. काय क्लियर आहे? अच्छा. काय इथपर्यंत क्लियर आहे बालमित्रांनो. इथे जो रिस्टोरिंग फोर्स आहे, आता नीट लक्ष दे. मंदिरातली घंटी हो मी आता लेटेस्ट आहे, कुठून तरी सुरू झाली, मीन पासून झाली, राईट पासून झाली, कुठून तरी सुरू झाली. समजा आपण इथं पकडून ठेवली ती, ज्या पद्धतीची डायग्राम मी काढली, सोडली झुम. आता काय होईल? ती जाईल इकडं. पण रिस्टोरिंग फोर्स कुठे असेल? अगेन्स्ट. तर ही सुरुवातीची पोझिशन झाली. समजा मंदिरातली घंटी अशी आहे मस्तपैकी, टिंग हा बॉब आपण वाजवली, टुंग गेली पुढे. पुढे गेली पण ती परत मागे येते का नाही? येस सर. म्हणजे डिस्प्लेसमेंट पुढं, रिस्टोरिंग फोर्स माग. स्टोरी सेम आहे. स्टोरी सेम आहे. सो बच्चा हिअर रिस्टोरिंग फोर्स ह्या केसमध्ये जो रिस्टोरिंग फोर्स आहे इज इक्वल टू टेंजेन्शियल कंपोनेंट ऑफ वेट इज इक्वल टू विच कंपोनेंट बच्चा? टेंजेन्शियल कंपोनेंट. कुणाचा? वेटचा. बघ ना, कॉमन सेन्स आहे ना. वेट तर बॅलन्स करेल ना त्या रिस्टोरिंग फोर्सला. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? सो रिस्टोरिंग फोर्स इज एफ रिस्टोरिंग विच इज इक्वल टू हा जो mg साइन थीटा आहे, आय हॅव टू गिव्ह इट निगेटिव्ह साइन. वाय सर? वाय सर? बघ ना, ही समजा तुम्ही सुरुवातीची पोझिशन आहे, नॉट मीन. समजा एक्स्ट्रीम पासून तो निघाला, झुम निघालाय, डिस्प्लेसमेंट इकडे आहे, पण रिस्टोर होण्यासाठी रिस्टोरिंग फोर्स तिकडं मिडलला असेल. तुम्ही घंटी वाजवली, टेंग, सो ते डिस्प्लेसमेंट पुढे, पण रिस्टोरिंग परत मीन कडे रिटर्न. सो दॅट्स वाय देर इज निगेटिव्ह साइन. प्यारे बच्चों, मी मगाशीच बोललो की थीटा इज व्हेरी स्मॉल, सो इट कॅन बी रिटर्न ॲज मायनस mg थीटा. आर यू गेटिंग? आता इफ थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, बेटा नीट लक्ष दे. इफ थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, हा थीटा फार छोटा जेव्हा असेल ना बेटा, तर आपण थीटा इज इक्वल टू साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा असं लिहू शकतो.
सो थिटाला मी काय लिहिलंय बेटा, साइन थिटा अप्रॉक्सिमेटली बरं का, कारण की ते खूप छोटा आहे. हे रेशोज विल बिकम व्हेरी स्मॉल. मी त्याला टॅन थिटा लिहू शकतो, मेरी मर्जी. अँड विच विल बी ऍक्च्युअली इक्वल टू, आपल्याला हे टॅन थिटा बघ ना, इथे डायग्राम आहे, हे बघ ना, टॅन थिटा काय होईल, छीक छीक छीक. व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड बेटा, दिस आर्क ऍज अ स्ट्रेट लाईन, दिस आर्क ऍज अ स्ट्रेट लाईन, आणि हे जे डिस्प्लेसमेंट आहे विच इज एक्स, हा जो एम जी साइन थिटा ना, त्याचं जे डिस्प्लेसमेंट होईल ना ते एक्स आहे. आपल्याला माहिती आहे लिनियर डिस्प्लेसमेंट, एक्स काय बेटा, लिनियर डिस्प्लेसमेंट. सो त्या टॅन थिटाला काय लिहू, एक्स अपॉन एल. सर नाही का आलं बेटा, मला सांग, हे बघ, इफ दिस आर्क इज अ स्ट्रेट लाईन, इफ दिस आर्क इज अ स्ट्रेट लाईन, हा जो आर्क आहे, त्या आर्कला काय घेतलं बेटा मी, मला सांग ना, स्ट्रेट लाईन घेतला, घ्यावा लागेल ना, त्याशिवाय खेळ नाही जमणार. अँग्युलर रेसेजम, अँग्युलर अँगल इज व्हेरी स्मॉल, आपल्याला अँग्युलर लिनियर घ्यायचंय, अँगल इतकं छोटू घ्यायचं, हे बघ इतकं छोटूस अँगल घ्यायचं. टुम, हा जो छोटूसा आर्क इज लाईक अ स्ट्रेट लाईन, इज लाईक अ स्ट्रेट लाईन. हे बघ, हे 90 डिग्री, हा थीटा. सो टॅन थीटा काय असतो ज्यादा, हा हे काय झालं बेटा, हे बघ ना, डिस्प्लेसमेंट इकडून निघाला ना तो एक्स, आणि ही काय बच्चा, लेंथ ऑफ द स्ट्रिंग. क्लिअर आहे. सो टॅन थीटा काय झालं, एक्स अपॉन एल. सो मायनस एम जी, आणि थीटा इज टॅन थीटा विच इज एक्स अपॉन एल. क्लिअर आहे बेटा. किंवा तुम्ही अकराची कन्सेप्ट वापरून पुन्हा म्हणू शकता, दिस थीटा अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, आणि हा जो आर्क आहे, आर्क इज एक्स. बघ ना, आर्क ही रेडियस नाही, बघ ना, हा सर्कल होईल ना, असं फिरवतो सर्कल होईल. थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. बात एक ही आहे, कोई प्रॉब्लेम नाही, नो इश्यू प्यारे बच्चों. असं करा नाही तर असं करा, ठीक आहे. आर्क ॲज अ स्ट्रेट लाईन, बिकॉज थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. बच्चा थीटा खूप स्मॉल आहे, सो दॅट आर्क इज अ स्ट्रेट लाईन. कसंही करा, एव्हरीथिंग इज परफेक्ट अँड क्लिअर. सो प्यारे बच्चों, हियर इफ आय राईट लाईक एम जी अपॉन एल, हे कॉन्स्टंट मास कॉन्स्टंट राहणार आहे त्या बॉबचं, छोटा जी, जोपर्यंत प्लॅनेट बदलत नाही, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलणार नाही. लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज फिक्स्ड. कम ऑन, एम जी एल, 3 कॉन्स्टंट आले. येस गुरुजी, तिन्ही पण कॉन्स्टंट आले. आता उरलं काय, निगेटिव्ह साइन आहे, एक्स तर व्हॅरी होईल ना बच्चा. एक्स कसा आहे, समजा 5 सेंटीमीटर अँप्लिट्यूड येतं, 1 सेंटीमीटर असेल, 2 असेल, 3 असेल, 2.5 असेल, 2.25 असेल. एक्स व्हेरिएबल आहे ना, एक्स व्हेरिएबल आहे. सो एम जी अपॉन एल, आणि याला असलं का मायनस एक्स, माइनस एक्स सेपरेट लिहिला. सो प्यारे बच्चों, therefore restoring force is proportional to minus x is the atma of SHM. I have already told you. हे तुमच्यासाठी आहे. हा तर SHM चा आत्मा आहे. Acceleration is proportional to minus x किंवा restoring force is proportional to minus x. Therefore, this implies simple pendulum. Simple pendulum performs कोणती SHM? लिनियर SHM, नुसती SHM नाही. तिचे अँगल खूप छोटा घेऊन आपण त्याला काय केलं बेटा, लिनियर SHM. आपण इथपर्यंत आनंदाने पोहोचलो. स्क्रीनशॉट घ्या. क्लियर आहे प्यारे बच्चों. राइट नाउ वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग द टाइम पिरियड. क्लियर आहे. आता टाइम पिरियड करायचं आहे आपल्याला. लेक्चरचे 3 पार्ट केले मी कन्सेप्ट शिकवताना. एकदा टाइम पिरियडची कन्सेप्ट पुन्हा रिवाइज केली, नंतर रिस्टोरिंग फोर्स ही एसएचएम कशी हे दाखवलं इज द सेकंड पार्ट ऑफ द लेक्चर. थर्ड पार्ट अँड मेन इम्पॉर्टंट पार्ट इज टाइम पिरियड अँड ब्युटिफुल न्यूमेरिकल्स वेबटे. सो प्यारे बच्चों, हे सगळं पुसतो मी आता. सिंपल पेंडलं म्हणलं की मंदिरातली घंटी आठवायची. फील आला, एव्हरीथिंग इज क्लिअर. आता लक्ष दे, आता आपण डिराईव्ह करू एक्सप्रेशन. आता एक्सप्रेशन मध्ये मला सांग, स्ट्रिंग ची लेंथ एल आहे बरं का, आणि ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी जी आहे. सो यांच्यामध्ये मला फॉर्म्युला आणावं लागेल. टार्गेट लक्षात घे. टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंड्युलम, प्यारे बच्चों, टी इज 2 पाय बाय ओमेगा. हे आपल्याला एकदम आपला बेसिक आवडता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. गेटिंग. आता मला ओमेगाला रिप्लेस करायचंय, खेळत खेळत काय करायचंय, त्याला लिनियर ऍक्सलरेशन मध्ये आणायचंय. डायग्राम तुमच्या समोर मुद्दाम मी रेडी ठेवली. बालमित्रांनो, मला तुम्ही सांगा, सर्कल मध्ये सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन बरं का, सेंट्रीपेटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो बेसिक, व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही ओमेगा. रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन. सो बालमित्रांनो, याच्यातला हा जर का उचलला मी, तर असं म्हणू का, सेंट्रीपेटल इज
ओमेगा स्क्वेअर आर. ऍग्री? आणि आयएसएच मध्ये झम 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 रिस्टोरिंग ऍक्सलरेशन आहे ना बेटा आपलं, रिस्टोरिंग फोर्स किंवा रिस्टोरिंग ऍक्सलरेशन सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स घेता का नाही तुम्ही? घेता का नाही? निगेटिव्ह साईन फक्त याच्यासाठी आहे, पार्टिकल पुढे रिस्टोरिंग फोर्स किंवा रिस्टोरिंग ऍक्सलेशन मागे, निगेटिव्हला काही घाबरायचं नाही. ओके. सो बच्चा ओमेगा स्क्वेअर दोघांची अनालॉजी कर ना. मी असं म्हणू का की दिस ओमेगा इज अंडर रूट ए बाय एक्स. क्लिअर आहे बच्चा? दिस इज, मी आता लिहिलंय तरी पण पुन्हा मेन्शन करतो बेटा. कशामध्ये युसीएम आणि हा कशामध्ये एसएचएम. क्लिअर आहे? दोघांना जर अनालाइज केलं बरं का, तर कॅन आय से ओमेगा इज अंडर रूट ए बाय एक्स. सफिक्स आर फक्त रिस्टोरिंग संबंधासाठी आहे. सो ओमेगा इज अंडर रूट ए बाय एक्स. ऑल राईट. अच्छा. सो बेटा याला वापरायचं आहे मला. ओमेगा इज अंडर रूट ए बाय एक्स विच इज इक्वल टू 2 पाय. खाली ओमेगाला मी लिहितो रूट ए बाय एक्स. कसा नीट बघा बेटा, रूट ए बाय एक्स. फोकस ऑन दिस फॉर्म्युला, दिस वन एफ रिस्टोरिंग. मी मुद्दाम त्यासाठी ठेवलंय हे. दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. ओके. फ्रॉम वन मी तर लिहितो मॅग्निट्यूड ओनली. सगळं लिहितोय रे बाबा, एकदम मस्तपैकी दोन नोटबुक मध्ये लिहून घे मॅग्निट्यूड ओनली. क्लिअर आहे? निगेटिव्ह साईनचं अजिबात काही टेन्शन नाही घ्यायचं. मॅग्निट्यूड घेतलं होतं बाल मित्रांनो. फ्रॉम वन एफ आर बेटा एफ रिस्टोरिंग ते मायनस साईन काढून टाकतो. एम जी एक्स अपॉन एल. एम जी एक्स अपॉन एल. काय केलं बेटा मी? मॅग्निट्यूड घेतलं फक्त त्याचं. ओके. हा. एफ रिस्टोरिंग इज एम ए रिस्टोरिंग किंवा एम ए विच इज एम जी एक्स अपॉन एल. डिस्काउंट गॉट कॅन्सल. सो जो ए अपॉन एक्स आहे ना बेटा, मी ते ए अपॉन एक्स ला असं लिहू का? जी अपॉन एल. हा गुणिलेच एक्स खाली आला. ए बाय एक्स इज जी अपॉन एल. इज देअर एनी अडचण बाल मित्रांनो? देअर फोर टाइम पिरियड इज इक्वल टू, हे बघ ना आपला इथं आलता 2 पाय भागिले रूट मध्ये ए बाय एक्स ऐवजी जी बाय एल विच इम्प्लाइज टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम इज 2 पाय अंडर रूट एल बाय जी. हा होता आजच्या लेक्चरचा साल बार मित्रांनो, सार होता आजच्या लेक्चरचा. टी इज इक्वल टू पाय अंडर रूट एल बाय जी. वी हॅव टू सॉल्व बेस्ट न्यूमेरिकल्स ऑन द बेसिस ऑफ दिस. आणि सिंपल पेंड्युलम चा टाइम पिरियड डिपेंड्स ऑन ओनली 2 फॅक्टर्स. मी तर मॅनेज करतो. Looking at the diagram प्यारे बच्चों, time period is proportional to square root of the length. सगळे न्यूमेरिकल्स याच्यावरती असतील. रिअरली जर का प्लॅनेट बदललं, अर्थच्या ऐवजी ज्युपिटर आलं, व्हीनस आलं, असं काहीतरी आलं, एखादं दुसरं न्यू प्लॅनेट दिलं तुम्हाला, तरच ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होईल. दॅट्स वाय टाइम पिरियड विल गेट चेंज्ड. प्यारे बच्चों, दिस इज इनव्हर्सली बघ ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट एल आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ जी. ओके. विच मीन्स प्यारे बच्चों, लेंथ जर का वाढली, नीट लक्ष द्या आता, थोडा फील घ्या बेटा. लेंथ जर का वाढली तर टाइम पिरियड वाढणार. काय बोललो मी? डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी ना, फक्त स्क्वेअर रूटला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे काय? मी लेंथ चौपट केली, हे बघ, लेंथ चौपट केली म्हणजे एलच्या ऐवजी काय केली? 4L. तर काय होईल बेटा? स्क्वेअर रूट ऑफ 4:2. टाइम पिरियड दुप्पट होईल. लेंथ 16 पट केली, टाइम 4 पट होईल. लेंथ 49 पट केली, टाइम 7 पट होईल. लेंथ 100 टाइम्स वाढवली, 100 टाइम्स, तर टाइम पिरियड 10 टाइम्स वाढेल. स्क्वेअर रूट ऑफ एल ला प्रोपोर्शनल आहे. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे काय बेटा? जर का ग्रॅव्हिटी कमी झाली, थोडी जागा कमी आहे पण प्लीज मला ऍडजस्ट करा. हे बघ, थोडीशी जागा कमी आहे. समजा ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी काय झाली बच्चा? कमी झाली. काय झाली? कमी झाली. तर टाइम पिरियड वाढेल. सिंपल आहे ना. आणि ती जर का वाढली, टाइम पिरियड कमी होईल. मी काय लिहिलं? लेंथ वाढली, टाइम पिरियड वाढला. ग्रॅव्हिटी कमी झाली, टाइम पिरियड वाढला. प्रोपोर्शनॅलिटी समजून घ्या रे बाल मित्रांनो, स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. सो टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज 2 पाय अंडर रूट एल बाय जी. गेटिंग? रेकॉर्डेड लेक्चर प्रत्येकाला पाहावंच लागेल परत एकदा, आणि दोनदा ही प्रॅक्टिस करावं लागेल सगळी बघत. क्लिअर आहे? आय हॅव रिटन एव्हरीथिंग ऑन द बोर्ड. कॉन्सेप्ट पहिल्यापासूनच्या सगळ्या शिकवल्या तुम्हाला. ओके. टेक द बेनिफिट ऑफ रेकॉर्डेड लेक्चर. प्यारे बच्चों, पुढची कॉन्सेप्ट आहे सेकंड पेंड्युलम, आणि मग आपल्याला सॉल्व्ह करायचे बेस्ट
न्यूमरिकल्स. नावातच आहे सेकंड पेंड्युलम, म्हणजे सेकंदाचा पेंड्युलम, ज्याचा टाइम पिरियड काय असणार आहे 2 सेकंड्स. एक सेकंड पेंड्युलम नावाची कॉन्सेप्ट आहे फिजिक्स मध्ये, ज्याची लेंथ अप्रोक्सिमेटली 1 मीटर असते. जरा लक्षात ठेवा. 1 मीटर कशी येते उसको भी बताया जाएगा, नो इश्यू प्यारे बच्चों. सेकंड पेंड्युलम, याचा टाइम पिरियड 2 सेकंड आहे. कम ऑन, सेकंड पेंड्युलम whose time period is 2 seconds. Second pendulum whose time period is 2 seconds. ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला. एक सेकंड पेंडुलम आयडियल पेंडुलम आहे की ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंद आहे बस. इट इज दॅट सिम्पल. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर टी एल बाय सिम्पल पेंडुलम साठी, राईट. आता आपण डिराईव्ह केला. बालमित्रांनो, टी ला 2 टाका, 2 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी, 2 ला 2 कॅन्सल झाला, उरला काय इथे 1. कॅन आय राईट स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी इज इक्वल टू 1 बाय पाय. स्क्वेअरिंग करा, रूट कॅन्सल होईल. सो एल बाय जी विल बी 1 चा 1, खाली पायचा पाय स्क्वेअर. आणि बालमित्रांनो, ही कॉन्स्टंट टर्म आहे का नाही तुम्हीच मला सांगा. एक कॉन्स्टंट आहे, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेटली 10 घेतोय, कॉन्स्टंट आहे ना. देअरफॉर लेंथ इज प्रोपोर्शनल टू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याला सफिक्स एल लावतो मी. लेंथ ऑफ द सिम्पल पेंड्युलम, सफिक्स एस लावला. सफिक्स एस लावूया, लेंथ ऑफ द सिम्पल पेंड्युलम एल एस. बेटा, लेंथ ऑफ द सिम्पल पेंड्युलम इज only dependent on acceleration due to gravity. Are you getting? अच्छा, how much will be approximate length? आपला क्वेश्चन काय आहे की how much will be approximate length from here? प्यारे बच्चों, आता मला सांग, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू हे बघ, हे रिलेशनशिप आलं ना आपल्याकडे. एल ला सफिक्स एस लिहू सगळीकडे आपण, एल एस अपॉन जी इज इक्वल टू 1 बाय पाय स्क्वेअर. आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेटली किती देतो 10. हे बघ, एल एस अपॉन जी ला किती घेऊ 10. ऍक्सलेरेशन टू ग्रॅव्हिटी 9.8 असते ना, 9.8. आणि 1 अपॉन हा जो पाय स्क्वेअर आहे 3.14 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो बच्चा, लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम विल बिकम 9.8 वर गेला अपॉन 3. हे जे काही फॅक्टर आहे हे 9918 असं काहीतरी अप्रॉक्सिमेटली येऊन जाईल. अर्थात ते 1च्या जवळच आहे दोघं, नो इश्यू. सो दिस इज इक्वल टू क्या हुआ गडबड किया 9.9918 असं काहीतरी येईल ते. ओके, आणि दिस इज अप्रॉक्सिमेटली 1. हे बघ ना, 9.8 म्हणजेच 10. सो अप्रॉक्सिमेटली 1 मीटर. किती असते लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम बच्चा? अप्रॉक्सिमेटली 1 मीटर. अँड व्हॉट यू हॅव टू रिमेंबर की लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. स्क्रीनशॉट घेऊन धडाधड यस टाईप करा. सगळ्या कॉन्सेप्ट मी तुम्हाला मस्तपैकी शिकवल्या. कम ऑन. Your yes will increase my confidence to solve the numericals. So प्यारे बच्चों, HSC numericals we will solve, which will clear our conceptual clarity. आपला बेस मस्त तयार होईल. हा, डिक्रीज होईल. अरे माइक्स प्लीज म्यूट करत जा रे, सगळ्यांनी माइक्स म्यूट करत जा, अदरवाइज मीटिंग गेट्स डिस्टर्ब. मी करतो इकडून आता परत म्यूट हे नका करू. हा, तुमच्या माइक चालू असण्याची काही गरज नाही बालमित्रांनो. तुम्हाला जे क्वेश्चन्स पडतील ते पडण्याच्या अगोदरच मी विचारत असतो, मीच सांगत असतो. काहीच गरज नाही, डाऊट विचारण्याची सुद्धा गरज नाहीये. आय ट्रूली आय एम ऑनेस्टली सेइंग, काही अडचण नाही. फक्त नीट कॉन्सन्ट्रेट करून पहा, रेकॉर्ड लेक्चर पहा. आय टीच एव्हरी कन्सेप्ट. बोलत तर तुम्ही तसंही नाही, बट माइक्स म्यूट करत जा. कम ऑन. व्हेन द लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम इज डिक्रीज्ड बाय 20 सेंटीमीटर. सिम्पल पेंडुलमची लेंथ 20 डिक्रीज केली, टाइम पिरियड डिक्रीज होणार आहे, आपण मगाशीच पाहिलं. अच्छा, टाइम पिरियड चेंज्ड बाय 10%. अरे बच्चो, मस्तपैकी गिवन लिहा, दन न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. बघ, लक्ष दे. सिम्पल पेंडुलमची लेंथ 20 सेंटीमीटरने कमी केली. 50 असेल, 30 झाली, 100 असेल, 80 झाली, 75 असेल, 55 झाली. सो L2 बच्चा, L2 हॅज बिकम, बघ नवीन लेंथ हॅज बिकम किती कमी झाली बाय 20. म्हणजे जी पहिली होती त्यातनं 20 सेंटीमीटर वजा करा आणि मीटर मध्ये घ्या 0.2 मीटर. क्लिअर आहे बच्चा? मीटर मध्ये.
खरं सगळं एसआय युनिट मध्ये घ्या. हा टाइम अर्थात दोन्हीकडे असतो, एसआय मध्ये खेळत चला. क्लिअर आहे. टाइम पिरियड चेंजेस बाय 10%. कमी झाला 10%. ऑब्विस आहे, आपल्याला कळालं. 10% कमी झाला. म्हणजे बेटा जो नवीन टाइम पिरियड आहे T2 तो काय झाला? पहिला जो T1 होता ना 10% चेंज इज डिक्रीज. ओके, चेंज इज डिक्रीज. मुद्दाम मेन्शन करतोय बेटा मी. चेंज म्हणजेच डिक्रीज झाला 10%. म्हणजे पहिले 100 सेकंद असेल, आता 90, 200 असेल, 180, 1000 असेल, 900. 10% कमी झाला ना. अच्छा 10 असेल, 9 सेकंद. हा, फॉर्म्युलेच्या टर्म्स मध्ये कसं लिहायचं? T2 इज T1 कमी झाला म्हणजे वजा किती टक्के बच्चा? 10%. 10% ऑफ काय? T1 which means T1 minus 10/100 T1 म्हणजेच बच्चा T1 into bracket 1 minus 10/100. बघ राव, स्टेप बाय स्टेप चाललंय. which is T1 into bracket 100 मधून 10 गेले 90/100. सो मी इथून रेशो लिहू का एक? T2 भागिले T1 इज इक्वल टू 90 भागिले 100. अच्छा, डिस्काउंट 9/10 करू. हे रिलेशनशिप आलं एक 1 म्हणतो मी याला. ओके, हे नातं वापरावं लागेल ना. तेरा मुझसे है पहले का नाता कोई यू ही नाही दिल दुभाता कोई. टाइम पिरियड चेंज झाला, बट त्याचं नातं आहे ना नवीन टाइम पिरियड सोबत. 10% कमी झाला. पहिले 100 होता, आता 90 झाला. दिस वे. अच्छा जी, चलो शुरू करते हैं. बेटा इतकं दिलंय आपल्याला. फाइंड ओरिजिनल लेंथ ऑफ द पेंडुलम. L1 काढायचं आपल्याला. काय काढायचं? L1 काढायचं. इथे लिहू L1 इज क्वेश्चन मार्क. कोई प्रॉब्लम नहीं है सर. सोल्यूशन टाइम पीरियड इज 2 पाई and her root L by G. बेसिक फॉर्मूला लिहिला, उसको डब्बा किया जाए. यस सर. 2 पाय कॉन्स्टंट, जी कॉन्स्टंट. 2 पाय तर विचार आयुष्यभर कॉन्स्टंट आहे. ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट, कारण की आपण अर्थच्या बाहेर गेलोच नाही. जेव्हा अर्थ ऐवजी प्लॅनेट आले तरच जी बदलणार आहे. सो टी इज प्रपोर्शनल टू बालमित्रांनो स्क्वेअर रूट ऑफ एल. मला स्क्वेअर रूटची थोडीशी भीती वाटते. मी असं लिहू का बालमित्रांनो? टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू एल. स्क्वेअर स्क्वेअर हे जरा बरं वाटतं. काढायचंय मला L1. ज्याला काढायचंय त्याला वरती ठेवा. चला लिहिताना असेल तर L इज प्रपोर्शनल टू टी स्क्वेअर. सो L1 भागिले L2 इज इक्वल टू T1 भागिले T2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हॅपी? येस सर. विच इज इक्वल टू T1 भागिले T2. माझ्याकडे T2 भागिले T1 आहे, उलट करून लिहिणार आहोत. संपलं. 10/9 ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 100/9चा 81. ओके सर, व्हॉट अबाउट L1 आणि L2? हा जो L2 आहे त्याची व्हॅल्यू टाकून देऊ ना आपण. हे बघ ना, L1 भागिले हा जो L2 आहे, L1 मायनस 0.2. L1 मायनस 0.2. ऑल राईट, स्क्रीनशॉट लिया जाए. मग मी ही साइड पुसतो. डन. डन डना डन. हो जिओ, डन डना डन. काय करू आता? सोडवा याला. तर 81 L1 च्या साईडला घ्या. सो काय होईल? 81 L1 इज इक्वल टू ही टर्म पलीकडे जाऊ द्या. काय होईल? 100 L नाही का आलं, 100 इंटू ब्रॅकेट L1 वजा 0.2. काय केलं? 81 याच्याकडे घेतलं नाही, भागिलेचं तिकडं गुणिले केलं. विच इज इक्वल टू 100 L1 वजा 100 याला गुणा. काय होईल? 2 घर पुढे जा ना. 20 2 20. ठीक आहे. तो -20 अलीकडे येऊ द्या, +20 होईल. इथं 100 L1 आहे. या 100 L1 मधून बेटा हे 81 L1 वजा होतील ना. विच इज इक्वल टू राहिले किती? 19 L1. म्हणजे बेटा L1 हिज द ओरिजिनल लेंथ. किती आली? 20 भागिले 19. 19 खाली जाऊ देणार आहोत. सो अप्रॉक्सिमेटली ते 1 आन्सर येईल. नाही का आलं? 1.005 लॉग नाही करू शकतो आपण. स्क्रीनशॉट लिया जाए, फटाफट यस टाइप किया जाए. कम ऑन. सो प्यारे बच्चों, न्यूमेरिकल नंबर सेकंड. टाइम पिरियड ऑफ द ऑसिलेशन ऑफ द सिंपल पेंडुलम इन्क्रीज्ड बाय 10%. ऑब्वियसली टाइम वाढला, लेंथ वाढली, डायरेक्ट प्रोपोर्शन. हा, व्हेन इट्स लेंथ इज इंक्रीज्ड बाय 21 सेंटीमीटर, फाइंड इट्स इनिशियल लेंथ एंड पीरियड. गिवन को लिख दिया जाए.
ऑब्व्हियसली इन्क्रीज झाला. मस्त. याने असे कन्सेप्ट क्लिअर होतात. याने जेई नीटला पटकन आपल्याला काय होतं, इमॅजिनेशन होतं, फील लाया जाए. सो बेटा गिवन इज टाइम पिरियड इन्क्रीज बाय 10%. म्हणजे बच्चा जो नवीन टाइम पिरियड आहे तो काय झाला, T1 अधिक 10% ऑफ T1. म्हणजेच बच्चा T1 प्लस 10/100 T1. म्हणजेच प्यारे बच्चों T1 इंटू ब्रॅकेट 3/100. म्हणजेच प्यारे बच्चों 110 भागिले 100. हम इसको और भी फास्ट करा सकते थे, बट वी डिड इन दिस वे. क्लियर आहे बच्चा. T1 खाली घेतला. रिलेशनशिप नंबर 1. ओके चल. व्हेन इट्स लेंथ इज इन्क्रीज्ड बाय 21 सेंटीमीटर. सो बच्चा आणखी एक गोष्ट मला म्हणतायत, लेंथ इन्क्रीज्ड प्लस 21 सेंटीमीटर. मीटर मध्ये करून घेऊ आपण. काय मॅक्झिमम टाइम्स काय ना ऑप्शन मीटर मध्ये असतात, दॅट्स वाय. बाकी काही नाही. काय केलं राव, 0.2 घराला कडे लागेल ना, मग काय झालं मीटर. ओके. L2 फाइंड इट्स इनिशियल लेंथ अँड पिरियड. काय काढायचं बच्चा मला, इनिशियल लेंथ L1 इज क्वेश्चन मार्क, इनिशियल पीरियड T1 इज क्वेश्चन मार्क. सॉल्व किया जाए सर. सोल्यूशन T इज 2 पाय अंडर रूट L/G. पण मला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं काही कामच नाहीये. टाइम पिरियडच्या इथं रेशोवाला खेळ सगळा. सो वन्स अगेन बालमित्रांनो, आय एम रायटिंग T इज प्रोपोर्शनल टू रूट L. फ्रॉम हियर T स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू L. स्क्रीनशॉट लिया जाए. नाही थांब, आपण ही जागा युटिलाइज करू. हा, T स्क्वेअर प्रोपोर्शनल टू L. सो बच्चा मी असं लिहू का, T. अच्छा मला काढायचं काय, कुठे गेलं L1 आणि T1 काढायचे मला. सो बेसिकली कोणतरी एक जण निघाल आपल्याला आधी. सो एक काम करू, इनिशियल. सो T1/T2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू L1/L2. हा, आणि मला T1/T2 काय रेशो असतो, T2/T1 आहे. मग उलट कर ना, 100/110 100/110 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता L1 आणि L2 चं नातं, तेरा मुझसे हे पहले का नाता कोई सर बहुत गंदा. L1 प्लस 0.21, L2 ला टाका L1 प्लस 0.21. ओके, तेवढी वाढली होती ती. 100चा स्क्वेअर. अब तो थोडासा राडा बढ़ने लगा है सर. काही अडचण नाही. 100चा स्क्वेअर 1 2 शून्य अजून टाकून दे. 110चा स्क्वेअर 11चा 121 आहे. 11चा 121 आहे. 2 शून्य टाकून दे. अरे काय राव, मी पण डिशक्या शून्य इथंच कट होतील ना आतमध्ये. 10चा 100 आणि 11चा 121. 0.21 आलं कुठून. आता काय तोंड जोडून घेऊ का राव सागर, सेंटीमीटरचे मीटर केले ना राव मी. किती बेसिक क्वेश्चन विचारता रे तुम्ही. 21 सेंटीमीटर आहे तर 0.21 मीटर येणार नाही का राव. इज इक्वल टू काय क्वेश्चन विचारता राव. चाललो इथं, तुझं लक्ष इथंच आहे. कॉन्सन्ट्रेशन पॉवर सगळ्यांनी वाढवा. सिंपल गोष्टी आहेत. मला माहिती आहे थोडस भीती वाटणं पहिल्या लेक्चरला असतं, बट रेकॉर्डेड पुन्हा पहा, छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर करा. ठीक आहे. अच्छा, सो बच्चा हा L1 अपॉन L1 प्लस 0.21. चला 100 ने याला गुणा 100 L1 अधिक 100 ने 21 ला गुणलं तर काय होईल ते 21 इज इक्वल टू 121 L1. क्लिअर आहे बच्चा. 100 L1 जाऊ दे पलीकडं, 21 असेच राहतील. 121 मधून 100 गेले, किती राहिले 21 L1. बरोबर ना. येस सर. 21 ला 21 गेला. लेंथ किती आली 1 मीटर. कोणती इनिशियल लेंथ आली 1 मीटर. अब स्क्रीनशॉट लिया जाए. झालं. इथं पण परत जागा पुरली काय, टाइम पिरियड नको, जाऊ दे राडा नको. स्क्रीनशॉट घेतला. चलो लक्ष द्या आता. हा, भीती वाटणं साहजिक आहे. इट इज ओके, यू मे आस्क द डाऊट. पण
एकदा डाऊट क्लिअर झाला की तो परत यायला नको, एवढं परफेक्शन तुम्ही आणलं पाहिजे. छोटा डाऊट इट इज ओके, त्याला क्लिअर करा. सिली मिस्टेक पुन्हा नका करू. चला मला सांगा टाइम पिरियडचा फॉर्म्युला बच्चा टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी. मी बेसिक फॉर्म्युला लिहिला. मला ते काय म्हटले, इनिशियल लेंथ आणि पिरियड. मला इनिशियल लेंथ भेटली, येस सर L1. आता माझं टार्गेट काय, इनिशियल पिरियड. सो प्यारे बच्चों T1 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट, ग्रॅव्हिटीचा बदलणार नाहीये कारण की प्लॅनेट बदललं नाहीये. मग आता 2 पाय लेंथला किती टाकू, 1 भागिले ग्रॅव्हिटी अप्रॉक्सिमेट 10 घेऊ ना आपण. अप्रॉक्सिमेटली जीची व्हॅल्यू 9.8 च्या ऐवजी काय घेतो बच्चा, 10 घेतो. सो विच इज इक्वल टू 2 इंटू पायला 3.14 टाकू आपण. स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1 आणि स्क्वेअर रूट ऑफ 10 इज अप्रॉक्सिमेटली 3.14. डिस्काउंट कॅन्सल. समजतंय का नाही. सो अप्रॉक्सिमेटली that time period is 2 seconds. स्क्रीनशॉट लिया जाए. आपण इनिशियल लेंथ आणि इनिशियल टाइम पिरियड काढला. Come on बच्चा, we have next third numerical. A simple pendulum performs a system. Zoom. Okay. कि जैसा पीरियड 4 सेकंड है, गिवन को लिखा जाए. एक सिंपल पेंडुलम कि जैसा पीरियड 4 सेकंद है, हाउ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग मीन पोझिशन. मस्त समय, 2 स्टार मार्क करतो. जरा थोडस त्यांनी चेंज दिलंय. क्रॉसिंग मीन पोझिशन म्हणल्या मला कळालं पाहिजे बच्चा, 5 इज 0. 5 इज 0 मीन पोझिशन मुळे हे लगेच कळायला पाहिजे तुम्हाला. मीन म्हणजे पार्टिकल वरून निघाला सर्कलच्या, खालून हॉरिझॉन्टल म्हणजे सर्कल मध्ये वरतून 0. अच्छा, हाऊ मच टाइम, मला टाइम कळा. अच्छा, सिंपल टाइम पिरियड टी दिलाय बच्चा 4 सेकंड. क्रॉसिंग मीन पोझिशन वरून कळालं मला की 5 0. हाऊ मच टाइम म्हणजे छोटू टी. कमॉन, टाइम पिरियड नाही, इन्स्टंटेनियस टाइम रे बालमित्रांनो, इन्स्टंटेनियस टाइम. हाऊ मच टाइम, किती वेळेनंतर आफ्टर क्रॉसिंग मीन पोझिशन. मीन क्रॉस केल्याच्या नंतर. हे काय राव, डायग्राम काढतो ना, डायग्रामला काय लागतं आपल्याला. हे काय, ही मीन, दिस इज द राईट एक्स्ट्रीम, दिस इज द लेफ्ट एक्स्ट्रीम. मीन क्रॉस केल्याच्या नंतर बच्चा 5 0 कारण की मीन पोझिशन क्रॉस केली. काय म्हणतात मला ते, एक्स इज इक्वल टू, बघ, विल डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब 1/3 ऑफ इट्स अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूडच्या 1/3 म्हणजे A/3. इट इज दॅट इज फील आला. दॅट्स वाय फिजिक्स मध्ये फील इज इम्पॉर्टंट यार. ओके चलो, एक्स इज इक्वल टू A/3. एवढ्या गोष्टी दिल्या होत्या. काढायचं काय मला, टी. सॉल्व्ह किया जाय. बाल मित्रांनो काय करूया, पार्टिकल मीन पासून निघाला, स्टँडर्ड फॉर्म्युला वापरा. एक्स इज इक्वल टू ए साइन, फॉर्म्युला को डब्बा किया जाए. तो मीन पासून निघाल्यामुळं 5 0 झाला. ए साइन ओमेगा टी, 5 ची टर्म उडाली. टी काढायचा आहे. एक्स इज A/3 बच्चा, क्लिअर आहे. ह्या येला हा ए गेला. साइन ओमेगा टी, कॅन आय से 1/3 इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा इज बेटा 2 पाय टी इंटू छोटा टी. मग मला सांगा बालमित्रांनो, 1/3 साइन ऑफ टाइम पिरियड मला यांनी दिलेला आहे ना, ठीक आहे, 4 सेकंद गुणिले छोटा टी तर मला काढायचा आहे. कॅन आय से बेटा साइन ऑफ 2 दुने 4, सो π/2 टी इज 1/3. स्क्रीनशॉट लिया जाए. ठीक है, चल. वाय इंटरेस्टिंग सम, बोर्ड लेवलचा सम आहे. लॉग टेबलची गरज पडणार आहे आपल्याला. कशी, तर बेटा तो जो π/2 टी आहे, हे बघ, π/2 टी इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/3. म्हणजेच बच्चा साइन इनवर्स ऑफ 0.333 व्हिच विल बी. आता माझ्याकडे आन्सर आहे, बट लॉग टेबल मध्ये आपण पाहू शकतो. इनवर्स म्हणजे काय, त्या व्हॅल्यूज पाहिजे ज्या 0 पॉईंट मध्ये असतात, है की नाही, कारण की व्हॅल्यू ऑफ द साइन लाईज इन बिटवीन 0 अँड 1. ओके, प्लस और मायनस. सो 0.333 1942 असं काहीतरी. येस, 19.45 डिग्री, 19.45 डिग्री. कम ऑन, 19.45. बाल मित्रांनो आता प्लीज कॉन्सन्ट्रेट कर. टेबल पाहून आपण ही व्हॅल्यू काढली, लिहिली. डिग्री मध्ये रे बेटा, डिग्री मध्ये अँगल इज ऑलवेज इन रेडियन. आपण क्लास 11 पासून लिहितोय. ऑस्ट्रेशन चॅप्टरच्या कंसात सुद्धा अँगल इज ऑलवेज इन रेडियन.
ह्या न्यूमेरिकलला जीव लाव. लक्षात ठेव की अँगल इज ऑल्वेज इन रेडियन. तुम्हाला फसवण्यासाठी काय करतील ते, हे असंच ठेवतील, तू पायची व्हॅल्यू 3.14, गडबड करशील रे, गडबड करशील. डिग्रीला रेडियन करा, डिग्रीला रेडियन करा, डिग्रीला रेडियन करा. कसं करायचं रेडियन? 19.45 गुणिले पाय बाय 180. व्हेरी बेसिक कॉन्सेप्ट आहे बच्चा. आता गडबड करायची नाही. हा पाय आणि हा पाय कॅन्सल आउट. सो युअर टाइम पिरियड विल बी, या दोनने पण याला भाग जाईल 90. 90 याला भाग द्या, म्हणजेच 90च्या ऐवजी 9 करू आपण. एक घर अलीकडे सरकलो, इकडं पण एक घर अलीकडे सरकू. क्लिअर आहे बेटा? टाइम पिरियड विल बी 0.19. सो 9 दुने 18, 1 14, सो 9 1 9, 55, 9 सख 54, राइट? सो दिस मच सेकंड. फटाफट येस टाइप किया जाए. एवढा वेळ लागेल त्याला तिथे पोहोचायला. इन्स्टंटेनियस टाइम. फटाफट येस टाइप किया जाए. बालमित्रांनो, फोर्थ क्वेश्चन आपल्याला सांगतोय सिंपल पेंडलम ज्याची लेंथ 100 सेंटीमीटर आहे, म्हणजे 1 मीटर, येस 1 मीटर. परफॉर्म सेसिजम आपके झिम झिम. अच्छा, तो असं टिंग टिंग टिंग. अच्छा, फाइंड रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स काढा. जर का त्याचा मास 50 ग्रॅम आहे, व्हेन डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज 3 सेंटीमीटर. बच्चा, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन, मला ना मीन पोझिशन म्हणलं रे, म्हणलं तुम्ही काही म्हणा, हे चित्र काढावंच वाटतं. कशासाठी? बस माझ्या कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटीसाठी. आपल्याला कॉम्पिटिटिव्ह मध्ये एवढा वेळ नाही घालवायचा. दॅट्स वाय ह्या दिवसांमध्ये फटाफट एक इमॅजिनेशन परफेक्ट करून ठेवायचं की बच्चा मीन पासून निघला रे निघला, मला कळलं 50. एक्स्ट्रीम बोलले असते, राईट एक्स्ट्रीम, राईट बोलणार नाही ते, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम बोलतील तर मला 5 किती घ्यावं लागेल? 90. निगेटिव्ह बोलले असते तर 270. हा, फ्रॉम इन पोझिशन 3 सेंटीमीटर. सो हा जो एक्स आहे हा 3 सेंटीमीटर दिलाय त्यांनी. शुरू किया जाए. गिवन गिवन काय म्हणतात बच्चा? लेंथ 100 सेंटीमीटर आहे. ओके सर, मी लेंथ लिहितो 100 सेंटीमीटर. परफॉर्म्स ओके. रिस्टोरिंग फोर्स काढा. ओके सर, एफ रिस्टोरिंग क्वेश्चन मार्क. मास 50 ग्रॅम आहे बच्चा. ओके सर, 50 ग्रॅम्स. सो बेटा 50 ग्रॅम्स म्हणजे 10 ची पॉवर -3 किलोग्रॅम. मी याला असं लिहू का? 5 गुणिले हे 10 आहे, ते एक वजा कर ना, 10 ची -2. ओके, -2 kg. चला, डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. बाल मित्रांनो, मीटर मध्ये करा ना सगळं. मी शिकवलं ना तुम्हाला 10 ची पॉवर -2 मीटर. सगळं या साई मध्ये ठेवत चला. शुरू किया जाए. ओके, सिस्टम ऑफ युनिट मध्ये गडबड करू नका. काहीतरी एक युनिट फिक्स करा. या साई मध्ये सोडवा बिंदास. समजा आन्सर झालं डाईन मध्ये, म्हणजे फोर्स आहे. आपण डाईन करू शकतो ना राव. एक फोर्स इज 10 ची पॉवर 5 डाईन, नाही का? मीटर असेल 100 सेंटीमीटर, कन्व्हर्जन करू शकतो. एक युनिट फिक्स ठेव, कन्फ्यूज होऊ नको. सगळं या साई मध्ये ठेव. बाल मित्रांनो, काढायचं काय? रिस्टोरिंग फोर्स. बच्चा, रिस्टोरिंग फोर्सची कॉन्सेप्ट मला माहिती आहे. इट इज इक्वल टू -kx. बट प्यारे बच्चो, मायनस साइन फक्त हे इंडिकेट करण्यासाठी आहे की बाबा डिस्प्लेसमेंट अँड द रिस्टोरिंग फोर्स आर अपोजिट. सो बच्चा, एफ आर इज kx. K is a beautiful relation. I have already told you. ह्या चॅप्टर मध्ये रट्टा मार मार मार, रट्टा मार. K is m ओमेगा स्क्वेअर. अच्छा जी, मास आहे यस जी, ओमेगा नहीं है जी. बट प्यारे बच्चों, काहीतरी त्यांनी आपल्याला दिलेलं असतं. इथे डायरेक्ट ओमेगाचं, अच्छा एक्स आहे, यम आहे, डायरेक्ट ओमेगा नाहीये. सो डरने का कोई बात नहीं है प्यारे बच्चों. आपल्याला ओमेगाचा हा फॉर्म्युला माहिती आहे ना राव, 2π/t आहे का नाही माहित? सो यम इंटू क्या किया जाए सर? हमको थोड़ा सा एक काम करना पड़ेगा सर, टू मेक इट इजी. टाइम पिरियड इज 2π√L/g. हे असं करून ओमेगा काढावं लागेल मला, कारण टाइम पिरियड पण माहित नाहीये. समजते का? मग टीचा फॉर्म्युला मी लिहितो, टेन्शन घेऊ नको रे. यम आणि एक्स माहितीये, विषय ओमेगाचा आहे. ओके, हा, हे बघ, टी इज इक्वल टू 2π√L/g. अगोदर मला याला काढणं गरजेचं आहे, याला काढणं गरजेचं आहे, मग ओमेगा निघल बरं का. चल, इज इक्वल टू 2 गुणिले याला टाकू का 3.14 गुणिले स्क्वेअर रूट मध्ये लेंथ किती आहे रे बेटा? 100 सेंटीमीटर. अरे याला करायचं झालं ना 1 मीटर. ओके, सगळं या साईड चाललंय ना 1 मीटर.
भागिले एस. ठीक आहे. सो विच इज इक्वल टू, आता तुम्हाला माहिती आहे की 3.14 स्क्वेअर रूट ऑफ 10 इज ऑल्सो 3.14. सो 1/3.14 बघ, याला उडून टाक. तर बेटा टाइम पिरियड किती आला? 2 सेकंद झालं. आता मी म्हणतो नाव, ओमेगा इज 2 पाय बाय त्या टाइमला टाकून देणार आहो 2 सेकंद. डिस्काउंट कॅन्सल. सो ओमेगा आला 5. ओमेगाचं युनिट असतं रेडियन पर सेकंद. आला का नाही आला ओमेगा? स्क्रीनशॉट लिहा जाय. बाल मित्रांनो अजिबात घाबरू नका, काही नाही. ओमेगाला अडचण आली तर मी काय केलं, टाइम पिरियड काढला आणि मग ओमेगा काढला. टाइम पिरियड काढला आणि मग ओमेगा काढला. सांगा काय दिक्कत आहे? काहीच नाही सर. चलो अब निकाला जाए. एफ रिस्टोरिंग इज यम ओमेगा स्क्वेअर एक्स. मास वॉज 5 × 10⁻². ओमेगाचा स्क्वेअर किती आहे बच्चा? पाय. पायचा स्क्वेअर. एक्स किती दिले? 3 सेंटीमीटर. मग बाल मित्रांनो त्या 3 सेंटीमीटरला मी काय लिहिणार? 3/100 करू? सर लय कन्फ्युज करता राव तुम्ही. अरे 1 सेंटीमीटर 10⁻² मीटर ना. मी फक्त 3/100 लिहिलं. नाही कळलं, नाही कळलं सर, नाही कळलं. 3 × 10⁻². आता हॅपी? एक ही बात है ना प्यारे बच्चों. सेंटीमीटरला मीटर केलं 3 × 10⁻² मीटर. which is पुढे गेला रे, राहिलं ना. गुणिले 3 × 10⁻² मीटर. अच्छा मीटर लिहायची गरज नाही. अच्छा ठीक आहे. ओके सर. पाय स्क्वेअर व्हॅल्यू 10 घ्या. 5 × 15 गुणिले 10⁻². त्याला 10 घ्या, 10⁻². मी मुद्दाम तुझ्यासाठी काय केलं माहिती का? 5 × 15 लिहिले, 10⁻². पाय स्क्वेअरला 10 घे आणि 10⁻². विच इज इक्वल टू 15 गुणिले 10⁻². -2 मायनस झाले -4 अधिक 1 -3 आणि याचं युनिट लिहून टाक न्यूटन. फिनिश्ड. फटाफट यस टाइप किया जाए की सर लेक्चर इज इंटरेस्टिंग. कम ऑन. शेवटचं एक न्यूमरिकल घ्यायचं आपल्याला अजून. कल्याणी बेटा गुड मॉर्निंग. We are solving numericals on the simple pendulum. Please watch the recorded lecture. So बच्चा find change in the length of the second pendulum. सेकंड पेंडुलमच्या लेंथ मधला बदल काढा. मस्त समय बरं का. बदल काढायचा आपल्याला. बदल म्हणजे किती फरक आहे. समजा 5 सेंटीमीटरची 8 झाली तर 3 सेंटीमीटर फरक आहे. लाईक दॅट. अच्छा 10 असेल आणि 8 झाली तर 10 8 गेले 2. लाईक धिस फरक काढायचा. बाल मित्रांनो इफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय झाली? 9.75 ची 9. वाढली. परत एकदा कन्सेप्ट शिकवतो बिकॉज कल्याणी रितेश हॅव जस्ट नाउ एंटर्ड. सो बच्चो सेकंड पेंड्युलम साठी ना मी थिअरी शिकवतो पुन्हा एकदा. सेकंड पेंड्युलम की थ्योरी को रिपीट किया जाए. बच्चा सेकंड्स 2 सेकंड पाठ कर. सेकंड पेंडुलम हा असा पेंडुलम आहे की ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंद असतो. फिक्स्ड. जसं की आपला अभ्यासाचा स्टॅमिना असतो. किती मिनिट असतो सर? 15 मिनिट फिजिक्स, 20 मिनिट मॅथेमॅटिक्स, 1 तास केमिस्ट्री, 3 तास बायोलॉजी. असा आपला स्टॅमिना असतो ना एक फिक्स टाइम पिरियड अभ्यासाचा. हा. सो बच्चा टाइम पिरियड इज 2 सेकंद सिंपल पेंडुलम सेकंड पेंडुलम साठी. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. टी इज इक्वल टू 2π√L/g. फॉर्म्युला को डब्बा किया जाए. बच्चा दिस इज फॉर सिंपल पेंडुलम. कोणाचा फॉर्म्युला आहे हा? सिंपल पेंडुलमचा. हा चल तुझी ही मिस्टेक झाली बेटा. तू हे बघून मला बोलली सर ग्रॅव्हिटी वाढली, टाइम पिरियड कमी झाला. कम ऑन. ग्रॅव्हिटी वाढली, टाइम पिरियड कमी झाला. हे कोणासाठी आहे बालमित्रांनो? सिंपल पेंडुलम साठी. कम ऑन. व्हेरी इम्पॉर्टंट सम. इथे दोन्ही गोष्टी कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी करायची आपल्याला. सिंपल पेंडुलम मध्ये ग्रॅव्हिटी जर वाढली तर टाइम पिरियड कमी होणार आहे अकॉर्डिंग टू प्रोपोर्शनॅलिटी. अच्छा ग्रॅव्हिटी जर का चौपट झाली एवढी तर होत नाही. लई छोटा चेंज असतो. कधी तुम्हाला याच्यापेक्षा मोठा बदल दिसणार नाही. लई छोटा चेंज असतो त्याच्यात. अच्छा समजा ही चौपट झाली. इमॅजिन कर. तर ती साईड डिनॉमिनेटरला आहे, ही साईड न्यूमरेटरला आहे. ही चौपट जर का वाढली तर स्क्वेअर रूट ऑफ 4:2 टाइम पिरियड डबल होईल. समजा 100 टाइम झाली ग्रॅव्हिटी तर टाइम पिरियड 10. मॅटर ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आता लक्ष दे. विषय सेकंडच्या पेंडुलमचा आहे बच्चा. टी ला 2 टाक. विल बी 2π अँड √L/g. 2 ला 2 कट झाला. उरलं काय बेटा? पाय स्क्वेअर रूट ऑफ L/g. सो कॅन आय से स्क्वेअर रूट ऑफ L/g इज इक्वल टू काय होईल बेटा? हे इथं 1 आहे ना. 1/π. म्हणजेच बेटा स्क्वेअरिंग केलं तर मी असं म्हणू का L/g इज 1/π
पाय स्क्वेअर विच इज कॉन्स्टंट. आणि म्हणून बेटा लक्षात ठेवायचं तुला, एल बाय जी इज कॉन्स्टंट, दॅट मीन्स एल इज प्रोपोर्शनल टू जी. एस सफिक्स लावायचा आपण असं ठरवलंय ना सेकंड पेंडुलम साठी. लेंथ ऑफ द सेकंड पेंड्युलम, लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ग्रॅव्हिटी. बाल मित्रांनो प्लीज लक्षात ठेवा, स्टार फॉर्म्युला. ग्रॅव्हिटी वाढली, लेंथ वाढली. ही शिकलो कन्सेप्ट आपण, हे झाली कन्सेप्ट. अब आते हैं न्यूमेरिकल के पास. गिवन ग्रेविटी डिशुक टू डिशुक. ओके, फुल चार्ज सर जी. 2 दिवस डाऊन होती रे माझी एनर्जी. करे तो क्या करे, व्हेन आई एम एनर्जेटिक आई विल ऑलवेज बी डान्सिंग. ओके, 1 2 3 4 गेट ऑन द डान्स फ्लोर. G1 इज इक्वल टू 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय झाली ही G2 झाली, नवीन झाली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झाली. मला काढायचा बच्चा चेंज इन द लेंथ ऑफ द पेंड्युलम, म्हणजे जो नवीन आहे त्यातनं जुना वजा करा. हा फरक मला काढायचा आहे. स्क्रीनशॉट लिया जाए. ओके चलो. चलो सो बच्चा आता सोल्यूशन सॉल्व किया जाए. ठीक आहे, आय हॅव द रिलेशन, ब्युटिफुल रिलेशन, लेंथ इज प्रोपोर्शनल टू ग्रॅव्हिटी. सो बच्चा मी असं म्हणतो L2. नेहमी एक वाक्य माझं अजून लिहून ठेव मराठीत. जो पाहिजे त्याला वरती घ्या. इनिशियल बोलले तर 1 ला वरती लिहा, फायनल पाहिजे तर 2 ला वरती लिहा. लिहून घे वाक्य कुठेतरी. ज्याला पाहिजे त्याला वरती ठेवा. आता मला चेंज काढायचा म्हणजे काय, नवीन मधून जुना वजा करायचा. नवीन कोण असतो, पुढचा 2. सो मी 2 ला वरती लिहितो, 1 ला खाली लिहितो. ठीक आहे, प्रोपोर्शनॅलिटी मध्ये L2 भागिले L1 इज इक्वल टू द साइन टाक. आणि जी आहे ना सोबतच्या, अरे सॉरी, त्याच्या पुढे तोच येईल ना, G2 बाय G1 झालं. L2 बाय L1 इज G2 बाय G1 आहे की नाही. रेशो लिहिताना इक्वल टू साइन टाकलं मी अकॉर्डिंग टू प्रोपोर्शनॅलिटी. सो प्यारे बच्चो, G2 G1 दोन्ही माहिती मला. 9.8 भागिले 9.75. क्लिअर आहे बच्चा. ओके सर. आता हा कॉमन सेन्स आहे बेटा, की असं समता जीला वगैरे नीटला येणार नाही, कारण की एवढा छोटूसा चेंज आपल्याला ऍक्च्युली लॉक टेबल लागेल. ऍक्च्युली काय लागेल, लॉक टेबल. 1.005 च्या आसपास आय थिंक उत्तर यायला पाहिजे. हा पाठ झाल्यामुळे मला काय झालं, प्रॅक्टिस नाही. ओके 1 पॉइंट. सर आप तो न्यूमेरिकल्स का भी रट्टा मारते हो सर. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो, आमचे मनोज चौधरी सर होते, मॅथमॅटिक्स शिकवायचे. हे असं प्रॅक्टिस करून त्यांना ह्या व्हॅल्यूज पण पाठ झालेल्या होत्या. आता तुम्हाला किती विशेष वाटतं, सोरलं एकच काय रट्टा. सगळे पोरं वाढायचे रट्टा 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 रट्टा, पुरानी याद आहे. ठीक आहे. सो L2 अपॉन L1 हे आलं. ओके बच्चा, ठीक. आता महत्वाचं टेक्निक देतो, सिम्पलच. कंपोनेंडो डिव्हिडंडो आठवतो एक सगळ्यांना. हा. लॉग टेबलचा प्रोग्राम चालू करा. ठीक आहे. लॉग टेबल साठी एक लेक्चर घेऊ आपण, डोंट वरी. ठीक आहे, या संडेला अरेंज करू, डोंट वरी. मी सगळं शिकवतो त्याच्यात तुम्हाला. बेटा लक्ष दे, L2 अपॉन L1 बेटा चेंज काढायचा मला. चेंज म्हणजे काय, L2 मायनस L1 कधी होईल, दोन्ही साईडने 1 वजा कर ना. डिव्हिडेंडो, अरे डिव्हिडेंडो आठवतंय. बाय डिव्हिडेंडो. अच्छा नाही आठवलं तरी इट इज ओके. कंपोनेंडो डिव्हिडेंडो. ओके, हा हे नाही शब्द आठवलं तरी चालेल. L2 अपॉन L1 मी असं लिहू, सबट्रॅक्ट 1 फ्रॉम बोथ. चालेल का नाही बच्चा. डिव्हिडेंड जाऊ दे, मरू दे. मला सांग, दोन्ही साईडने मी 1 वजा करू का, तुमच्या सर्वांच्या साक्षीने करू का. येस सर. L2 अपॉन L1 इथनं 1 वजा करा, आणि 1.005 यातनं पण 1 वजा करा. चालेल ना, मेरी मर्जी. कशामुळं, आता क्रॉस मल्टिप्लाय कर. L2 वजा L1 भागिले L1, L2 वजा L1 भागिले L1 इज इक्वल टू, इथे काय येईल बच्चा, 1.005 मधून 1 गेला, 0.005. सो प्यारे बच्चों, L2 माइनस L1 विल बिकम, L1 ला गुणिले करा 0.005 L1. सो बालमित्रांनो, दिस इज द चेंज. नवीन आणि जुन्या मधला दिस इज द चेंज. 0.005 ने वाढली ती ऍक्च्युली, कारण की ग्रॅव्हिटी वाढली होती. बाल मित्रांनो, मजा आली का नाही आज, टाइप करा. और इसी एनर्जी के साथ शुरू करते हैं मैथमेटिक्स का लेक्चर.